नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता ईश्वरी ही अर्णवला केक भरवायला जात असते, परंतु अर्णव तिच्याकडे रागाने बघतो. म्हणून ईश्वरी पुन्हा मागे वळून केक ठेवायला जाणार. तेवढ्यातच अर्णव आता ईश्वरीचा हात धरतो आणि त्याच वेळेला आता अर्णव हा ईश्वरीचा हात धरून तिच्या हातातला एखादा केकचा तुकडा तो काढून घेतो आणि छोटं पीस तो खातो. आणि जेव्हा तो केकचा तुकडा खातो तेव्हा सगळ्यांना खूपच आनंद होतो. सगळेजण पहिल्यांदा अर्णवने गोड केक खाल्ल्यामुळे सगळेजण खुश झालेले असतात. आणि मग आता इथे आजी देखील देवीला हात जोडते की तुझ्यामुळे अर्णव आता बदलतोय आणि ईश्वरीमुळे देखील. सगळेजण आता टाळ्या वाजवतात आणि त्याच वेळेला आता अर्णवच्या फोनमध्ये एक रिंग वाजते. त्यावेळेला मग आता आजी विचारते की अर्णव, अरे काय हा फोनमध्ये तुझा कसला आवाज आला? त्यावेळेला तो म्हणतो की आजी ते रिमाइंडर आहे. तेव्हा मग आजी विचारते कसलं रिमाइंडर अर्णव? तेव्हा अर्णव म्हणतो की आजी माझ्या कामाचंही रिमाइंडर आहे. माझी एक महत्त्वाची कॉन्फरन्स कॉल आहे आणि ती मला मीटिंग घेणं खूप अर्जंट आहे, त्यामुळे मला ती मीटिंग घेण्यासाठी आता जायचं आहे. यू गाईज कॅरी ऑन. त्यावेळेला तो विचारतो आकाश, तू या कॉन्फरन्सला येणार आहेस की तू ही सक्सेस मीटिंग सेलिब्रेट करणार आहेस? तेव्हा मग आता आकाश मग ईश्वरीकडे बघून बोलतो. त्यावेळेला मग आता आकाश म्हणतो की नाही नाही, मी येतोय ना मीटिंगला. आणि मग तो मीटिंगसाठी येतो. तेवढ्यातच आता आकाश म्हणतो की चला ताई, तुम्ही सगळे एन्जॉय करा, यू गाईज कॅरी ऑन. आम्ही दोघंही निघतो. चल आकाश, आपण तयारीला लागूया, लेट्स बॅक टू वर्क. असं म्हणून ते दोघंजणही तिथून आता निघून जातात. आणि नंतर तो निघून गेल्यानंतर आता ऐश्वरी म्हणते की अहो मामी, तुम्हाला तर ना केक भरवायचा राहूनच गेला, थांबा मी येते. असं म्हणून आता इथे ईश्वरी ही केकचा एक पीस घेते आणि तो मल्हारी मामीला भरवण्यासाठी म्हणून येते. त्यावेळेला मल्हारी मामी रागाने तिच्याकडे बघत असते आणि नंतर अगदी प्रेमाने तिला तो केक भरवायला येते आणि आपुलकीने तिच्याजवळ येते. परंतु वल्लरी तिच्याजवळ जाते आणि तो केकचा तुकडा असतो तो तिचा हात झटकते आणि तिच्या हातातला केक सगळा खाली पडतो. आणि हे पाहून आजीला खूप राग आलेला असतो. आणि नंतर मग ती म्हणते की मामी अहो काय करताय, मी तुम्हाला केक भरवायला आले होते. तेव्हा वल्लरी म्हणते की मला नको आहे केक. तू कोण समजतेस, कोण ग स्वतःला? संधी साधू या शब्दाचा अर्थ ना तुझ्याकडे बघून बरोबर कळतो. तुझ्यासारख्या मुलींना या खरंच संधी साधू असतात. नाही म्हणजे कसं आहे ना, श्रीमंतांचं घर बघून त्यांच्या घरामध्ये कसा शिरकाव करायचा हे तुझ्यासारख्या मुलींना, गरीब मुलींना बरोबर कळतं की नाही? आता वल्लरी जेव्हा हे सगळं बोलते तेव्हा अंजली आजी यांना खूप वाईट वाटत असतं. आणि काका देखील अगदी बघतच राहिलेला असतो की वल्लरी हे सगळं काय बोलते आपल्या ईश्वरीबद्दल. तेव्हा ईश्वरी म्हणते की मामी अहो हे काय बोलताय? तेव्हा मग ती म्हणते की हो बरोबर बोलते मी. अगं तुझी लायकी तरी आहे का? तेव्हा मग आता लगेच आजी म्हणते की वल्लरी तोंड सांभाळून बोल. अगं पाहुणी आहे ती आपल्या घरची, पाहुण्यांशी असं वागतात का? तेव्हा मग आता वल्लरी म्हणते की पाहुणी, खरं तर पाहुणी या शब्दाचा अर्थ कळतो का तिला? आपल्या लेवलची जी माणसं असतात त्यांना आपण पाहुणे म्हणून बोलावतो, परंतु ही आपल्या ऑफिसमधली साधी एम्प्लॉई आहे, आपल्या अर्णवची PA आहे, परंतु ही घरात शिरण्याचा एकही संधी सोडत नाही. प्रत्येक क्षणी ही आपल्या घरामध्ये शिरण्याचा वाटच बघत असते. शिवाय कसं असतं, ही आहे एक साधी ऑफिसमधली PA, परंतु हिचं ना कुठलं अनुभव, ना कुठला कर्तृत्व, ना कुठलं हुशारी. तर ही कुठल्या बळावर ती आपल्या घरात या फंक्शनला आली आहे काय माहिती. खरं तर आपल्या या घरामध्ये तिची कुठलीही लायकी नसताना ती आली आणि पाहुण्यांच्या पंगतीमध्ये, म्हणजेच आपल्या बॉस लोकांच्या, मोठ्या माणसाच्या पंगतीत बसायला शिरली आहे, जेवणासाठी तेही. तेव्हा मग आता आजीला राग येतो. आजी म्हणते की हे बघ, पाहुण्यांशी अशी केलेली बेईमानी मी खपवून घेणार नाही. आपल्या घरात ती पाहुणी म्हणून आली आणि जर तुला तिच्याबरोबर बसायचं नसेल आणि तुला जर आलेल्या पाहुण्यांना चांगलं ग्रीट करता येत नसेल, त्यांची चांगली खातिरदारी करता येत नसेल ना, तर तू तुझ्या घरामध्ये तुझ्या रूममध्ये जा आणि तिथे जाऊन जेव जा. परंतु पाहुण्यांचा असा केलेला अपमान मला खपणार नाही, असं आजी आता तिला म्हणते. आणि नंतर मग आता वल्लरी तिला म्हणते की तुम्हाला पाहुण्यांचा केलेला अपमान चालत नाही, परंतु घरात आलेल्या उपऱ्या पाहुण्यांसमोर तुम्ही तुमच्या सुनेचा अपमान केलेला तुम्हाला चालतोय का आई? तेव्हा नाही तुम्हाला कळत की घरातल्या सुनेचा अपमान होतोय? लक्षात ठेवा आई, तुम्ही हे जे काही करताय ना ते हे सगळं खूप चुकीचं करताय. एक दिवस ही मुलगी ना, उपरी मुलगी तुमच्या डोक्यावर येऊन बसेल तेव्हा मग कळेल तुम्हाला. तुमच्या डोक्यावर मिऱ्या माटेल ही मुलगी. तेव्हा अंजली म्हणते की अगं मामी जाऊ दे ना प्लीज, कशाला? तेव्हा मग अंजलीला ती म्हणते की अगं तुम्हा दोघींना झालं आहे काय? तुम्हाला कोण आपलं कोण परकं यांच्यामधला फरक देखील कळत नाही आहे का? काय तुम्ही हिच्याबरोबर असे वागताय? आणि या मुलीची या घरात राहण्याची काय लायकी आहे मला सांग. मी ना या मुलींना चांगलंच ओळखते. श्रीमंतांचं घर समजून या मुली घरात शिरतात आणि घरामध्ये नंतर त्या वर्चस्व गाजवतात.
त्यावेळेला लगेच ईश्वरी तोंड उघडते. आता मात्र तिला सहन होत नाही. ती म्हणते की मामी, तुम्ही प्लीज हे सगळं जे काही बोलताय ते बरोबर नाही आहे. तुम्हाला माहीत नाही म्हणून मी सांगते की आम्ही लोक देखील स्वाभिमानी आहोत. माझ्या बाबांचं इंदोरमध्ये छोटंसं मिठाईचं दुकान आहे आणि ते छोटंसं असलं तरीही आम्ही स्वाभिमानाने जगतो. आम्हीही मानी आहोत आणि आम्ही गरीब असलो म्हणून काय झालं, आम्ही 4 पैसे कमवतो ते स्वाभिमानाने कमवतो आणि आमच्या घरात जेवतो ते कष्टाचं जेवतो. मेहनत करण्याची तयारी असते आमची आणि इतकं करूनही तुम्ही इतकं बोलताय. तर प्लीज मी तुम्हाला एकच गोष्ट सांगेन, ते म्हणजे की आम्ही स्वतःच्या इमानाने जगतो, दुसऱ्यांच्या पुण्याईने नाही. असं म्हटल्यावर आता इथे वल्लरीचा मात्र खूपच जळफळाट होतो आणि वल्लरी ही ईश्वरीच्या कानाखाली वाजवण्यासाठी म्हणून हात उचलते. जेव्हा ती हात उचलते त्याच वेळेला आता आजी ही ईश्वरीवर नाही तर वल्लरीवर आवाज चढवते, वल्लरी थांब. आणि त्याच वेळेला वल्लरी तिथल्या तिथे थबकते आणि नंतर आजी येऊन वल्लरीला म्हणते की वल्लरी, काय चाललंय काय तुझं? तू घरात आलेल्या पाहुणीवर हात काय उचलतेस? आणि मला सांग, ही ईश्वरी हे सगळं निरागसपणे बोलली अगदी, परंतु ते तुझ्या मनाला का लागलं? तुला काय इतकं ते झोंबलं? म्हणजे ती जे काही बोलले ते सगळं तुला लागू होतं आहे असं वाटतंय का तुला? असं आता ईश्वरीच्या समोरच वल्लरीचा अपमान आजी करते आणि त्याच वेळेला आता ईश्वरी ही गप्प उभी असते. आजी म्हणते की तिला तू जे काही बोलले ते आम्हाला अजिबात आवडलेलं नाही आहे. मग नंतरच आता इथे ईश्वरी म्हणते की मामी प्लीज चुकीचा अर्थ काढून घेऊ नका, मी तुम्हाला म्हणून नाही बोलले. त्यावेळेला आता वल्लरी तिच्याकडे बोट दाखवते आणि तिला तिथल्या तिथेच थांब असा इशारा करते आणि त्यामुळे आता इथे ईश्वरीला खूपच भीती वाटत असते की वल्लरी मामीचा राग कुठल्या टोकाला जातोय. आता वल्लरी तिच्याकडे अगदी डोळे वटारून वटारून बघत असते आणि तिला पुन्हा आता काहीच बोलू नकोस असं देखील ती खुणावते. आता यावर वल्लरी ही तिथून रागाने चिडून निघून जाते आणि मग आता ईश्वरी तिच्या मागे मागे जाते आणि म्हणते की प्लीज मामी समजून घ्या, नका जाऊ. परंतु आता वल्लरी काही ऐकून घेत नाही, ती निघूनच जाते. आणि त्याच वेळेला आता जेव्हा वल्लरी निघून जाते तेव्हा तिथे पुन्हा ईश्वरी येते आणि म्हणते की आजी प्लीज मला माफ करा, माझ्या मनात खरंच असं काही नव्हतं, मी त्यांना कसं काही मनापासून नाही बोलले. तेव्हा मग आता काका म्हणायला लागतो की हे बघ अगं ईश्वरी, तुला माहिती आहे का, मी माझ्या सुखी आयुष्याचा मंत्र सांगू का तुला? एक गोष्ट कायम लक्षात ठेव, जर सुखी राहायचं असेल तर एकच करायचं, या वल्लरीकडे इग्नोर करायचं. आणि मी पण अगं तेच करत आलो आहे म्हणून तर मी आनंदात आहे. विसरून जाते सगळं, फॉरगेट इट. अगं त्या बाबतीत कसलाही विचार करू नकोस, ती गेली ना तिला जाऊ दे. आपली सक्सेस पार्टीही थांबली नाही पाहिजे आणि आपल्या पार्टीमधला आनंद कमी नाही झाला पाहिजे. बरं तुम्ही कॅरी ऑन करा, मी जरा वल्लरीकडे बघून येतो आई, असं म्हणून तो निघून जातो. आणि नंतर आता मग ईश्वरीला आजी आणि अंजली समजावतात की काळजी करू नकोस, तू काही केलेलं नाही, त्यामुळे गिल्टी वाटून घेऊ नको. तर इथे अंजली ताई म्हणते की अनिता ताई हे या, हा केक घेऊन जा आणि तुम्ही सगळ्यांना वाटा, असं म्हणून ती जायला सांगते. तर इथे बाहेर राकेश हा बसलेला असतो आणि राकेश विचार करत असतो की माझी ही इंदोरी जिलेबी आमच्या राजे शिंदेंच्या आणखीनच जवळ जात चाललेली आहे. जितकं लांब करू तितकं ती त्यांच्या आता जवळ जात चाललेली आहे. काय करायचं काहीच कळत नाही आहे. मग त्याच्या लक्षात येतं की अरे, माझ्या इंदोरी जिलेबीच्या सतत किंचळणाऱ्या आत्याने मला काहीतरी व्हॉईस मेसेज पाठवला होता, तो तर मी अंजलीच्या गडबडीमध्ये ऐकलाच नाही. म्हणून आता तो फोन हातात घेतो आणि मग फोन घेतल्यानंतर तो व्हॉईस मेसेज ऐकतो आणि व्हॉईस मेसेज ऐकल्यानंतर त्याच्या लक्षात येतं की ईश्वरी ही राजे शिंदेंच्या घरी आहे, प्लीज तिच्यावर नजर ठेवा, हे सांगण्यासाठीच आत्याने मेसेज केलेला असतो. त्यावेळेला तो लक्षात घेतो आणि म्हणतो की हो आत्या, तुम्ही अजिबात काळजी करू नका, काय ना माझ्या इंदोरी जिलेबीवर मी नाही लक्ष ठेवणार तर कोण ठेवणार, म्हणून मग माझ्या इंदोरी जिलेबीवर माझं पूर्णपणे लक्ष असेल. आता ती राजे शिर्केंच्या घरी आहे, थोड्या वेळानंतर ती निघेल तेव्हा मग मी तिच्याबरोबरच असेन, अजिबात काळजी करण्याची गोष्ट नाही. तेवढ्यातच आता तिथे तो चहा प्यायला टपरीवर बसलेला असतो. ती मुलगी म्हणते की साहेब हे घ्या, तुमचा चहा तयार झाला आहे. आणि मग आता तो चहा घेतो आणि ती चहा घेणाऱ्या मुलीकडे बघून हसतो, तिला एक स्माईल देतो. आणि नंतर तो चहा घेतल्यानंतर ती मुलगी तिच्या कामामध्ये बिझी असते आणि त्याची नजर चहाचा एक घोट घेतल्यानंतर त्या मुलीवर पडते. त्यावेळेला त्या मुलीकडे पाहिल्यानंतर तो मनातच म्हणतो की तशी ही चहावाली पण काही कमी नाही, ही पण खूपच चहासारखी सुंदर आहे. त्याच वेळेला मग आता पटकन तो त्या चहावालीला म्हणतो की एकदम कडक. त्यावेळेला ती चहावाली त्याच्याकडे बघतच राहते, कारण त्याची नजर ही कशी असते ती बरोबर ओळखते. आणि मग आता ती म्हणते की साहेब काय बोललात तुम्ही? तेव्हा तो म्हणतो की अहो ताई, मी काय म्हणालो की हा चहा एकदम कडक आहे बरं का, एकदम मस्त केला आहे.
तुमचा हा चहा पिल्यानंतर अगदी माझा मूड रिफ्रेश झाला बरं का, सगळा थकवा निघून गेला, खूप सुंदर आहे चहा तुमचा, कडक. त्यावेळेला मग ती धन्यवाद साहेब असं म्हणते आणि नंतर राकेश पुन्हा त्याचा चहा पिऊ लागतो आणि त्या चहावालीकडे तो पुन्हा एकदा त्याच्या वाईट नजरेनेच बघत असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे वल्लरी ही त्या काकावर ओरडत असते. त्यावेळेला आता वल्लरी मामी म्हणते की एकही शब्द तुमचा मी ऐकून घेणार नाही. तुम्ही जे काही वागताय ना, खूप चुकीचं वागताय. मला अजिबात त्याबद्दल काहीच ऐकून घ्यायचं नाही. त्यावेळेला आता मामा म्हणत असतो की अगं वल्लरी, तू जे काही वागतेस ते तुला पटतंय का? अगं त्या साध्या मुलीचा अपमान करण्याची तुला काय गरज होती? अगं ती फक्त आपण बोलवलं म्हणून आपल्या सक्सेस पार्टीसाठी आली होती ना, मग तुला तिचा अपमान करण्याची काय गरज होती? त्यावेळेला ती म्हणते की घ्या, तुम्ही पण ना नुसती दुसऱ्यांचीच बाजू घ्या. तुम्हाला तुमची बायको कधी बरोबर अशी वाटलीच नाही. तुम्ही प्रत्येक वेळेला त्या लोकांचीच बाजू घेत आला आहात, हो की नाही? आणि तुम्हाला माझ्याबद्दल काहीच वाटत नाही. तेव्हा मामा म्हणतो की हे बघ, उगीचच काही बोलू नकोस तू, तुझ्याबद्दल काही वाटत नाही असं नाही, परंतु तू जे काही बोललीस, खाली जे काही तिच्याबरोबर वागलीस, त्याचं मी समर्थन करणार नाही. त्यावेळेला मग आता त्यावर ती म्हणते की हो, तुम्ही तर तसेच आहात. तुम्ही पण काय, ती मुलगी आणि एक अशी मुलगी जिची काही लायकी नाही आपल्या घरात देखील येण्याची, ती मुलगी आपल्या घरामध्ये येते आणि माझा अपमान काय करते, परंतु तुम्हाला त्याबद्दल काहीच वाटत नाही. आणि त्यानंतर तुम्ही या बाबतीत असं बोलू शकता आणि त्यात वरचढ म्हणजे तुमची ती म्हातारी, तिला तर काही अक्कलच नाही आहे. तेव्हा आता मामा खूप चिडतो आणि म्हणतो की हे बघ वल्लरी, तोंड सांभाळून बोल. ती म्हातारी नाही आहे, ती आई आहे माझी आणि तिच्याबद्दल बोलताना जरा नीट बोलत जा, कारण ती माझी आई आहे. प्लीज तिच्याशी नीट बोलायचं. त्यावेळेला वल्लरी म्हणते की अच्छा, म्हणजे तुम्हाला तिचा अपमान केला तर तुम्हाला वाईट वाटलं, परंतु ते लोक मिळून माझा अपमान करत होते याबद्दल तुम्हाला काहीच वाटलं नाही आहे का? म्हणजे मी जे काही बोलले त्याबद्दल. तेव्हा आता लगेच मामा म्हणतो की हे बघ, तू जे वागलेस ना ते चुकीचेच होते आणि म्हणूनच मी तुझी बाजू घेतली नाही आहे. परंतु तू एक गोष्ट लक्षात घे, मी तुला प्रत्येक वेळेला सांगतो, तू ते ऐकत नाही. आताही मी जे काही सांगतो ते ऐकून घे. प्रत्येक वेळेला तू तुझ्या मनाचंच करत असते आणि तुझ्या मनाचं खरं करते. त्यावेळेला वल्लरी म्हणते की हे बघा, आताही तुम्ही मला काही सांगायला जाऊ नका. मी प्रत्येक वेळेला माझ्या मनाचं खरं करते आणि हो, आताही मी माझ्या मनाचंच खरं करणार आहे. मी जे काही वागणार आहे ना, ते माझ्या मनानुसारच वागणार आहे. त्यामुळे प्लीज तुम्ही यामध्ये काही बोलू नका. तुम्ही मला काहीही शहाणपणा शिकवायला नाही गेलात तर बरं आहे. त्यावेळेला मामा म्हणतो की वल्लरी, हे बघ प्लीज ऐकून. त्यावेळेला वल्लरी तिला पुन्हा बोट दाखवते आणि म्हणते की नाही, यापुढे काहीच बोलायचं नाही, तुम्ही जाऊ शकता. आणि ती मामाचाही अपमान करते. आता अंजली ही आपल्या ईश्वरीला बाहेर सोडण्यासाठी येते आणि म्हणते की ईश्वरी, खरंच माफ कर जे काही झालं त्याबद्दल. त्यावेळेला मग आता ईश्वरी म्हणते की खरंच मलाही खूप वाईट वाटतंय. मी खरंच वल्लरी मामीला जे काही बोलले ते अगदी मनापासून नव्हते बोलले. मी फक्त त्यांना जे काही त्या बोलल्या त्याबद्दल उत्तर दिलं, त्याबद्दल त्यांना वाईट वाटलं, याचं मी आता काय करू? मग आता त्यावर ईश्वरी म्हणते की खरंच मला माफ करा अंजलीताई, माझ्यामुळे. तेव्हा ईश्वरी म्हणते की अगं, कुठल्या काळजाची बनली आहेस गं तू? खरं तर चुकी तुझी काहीच नाही. खरं तर आमच्या घरात येऊन तुझा अपमान झाला आहे. आम्हीच तुला बोलवलं होतं ना गं डिनरसाठी, परंतु तू डिनरला आलीस आणि आमच्या घरात तुझा अपमान झाला. त्यामुळे खरं तर आम्ही सगळ्यांनी तुला सॉरी बोलायला हवं आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते की जाऊ दे ते सगळं, आणि मी त्यांचं काही मनावर घेतलं नाही. तेवढ्यातच आता नम्रताला ईश्वरीची आता काळजी वाटत असते. ती म्हणते की 12 वाजायला थोडाच वेळ कमी आहे, ईश्वरी जर आली नाही, आत्या इथे बसलेलीच आहे. मग आता नम्रता म्हणते की अगं ईशू, कुठे आहेस तू? ती म्हणते की ताई हे बघ, मी ना निघालीच आहे, मी जल्दीसे पोचतच आहे. त्यावेळेला ती म्हणते की लवकर ये, नाहीतर आपली आत्या ना इथे 12चा अलार्मच लावून बसली. 12पेक्षा एकही मिनिट तुला जास्त झाला ना तर मात्र ती मला काही सोडणार नाही. माझी काही खरं नाही, प्लीज तू लवकर ये. त्यावेळेला ईश्वरी म्हणते की हो दीदी, काळजी करू नकोस, मी पोचतच आहे. आणि मग आता ईश्वरी पटकन निघत असते. तेव्हा अंजली म्हणते की ईश्वरी अगं 1 मिनिट थांब, मी तुला अजूनही सांगते की प्लीज प्लीज तू आपली गाडी घेऊन जा. खरंच रात्र खूप झाली आहे, रिस्क नको ना उगाच. तेव्हा ईश्वरी म्हणते की नाही, काहीच घाबरण्याची गरज नाही आहे, मी जाईन ताई पटकनी. मग ती म्हणते की ओके, पोचल्यावरती मला कळवशील. तेव्हा ईशू हो असं म्हणते आणि निघून जाते. आणि ईश्वरी निघून गेल्यानंतर तेवढ्याच दुसऱ्या मिनिटाला अर्णव तिकडे येतो आणि अर्णव विचारतो की ताई. त्यावेळेला ती म्हणते की थांब, तुझी झाली आहे ना कॉन्फरन्स, मी तुझ्यासाठी आणि आकाशसाठी जेवण वाढते. तेव्हा तो म्हणतो की ताई 1 मिनिट थांब, आकाश अजून आला नाही आहे, तो जरा काहीतरी फोनवर बिझी आहे, आपण थोड्या वेळात जेवायला घेतो आणि आम्ही घेऊ, काळजी करू नकोस तू. आणि मला सांग, ती मिस इंदोर गेली का? तेव्हा मग आता ती म्हणते की हो हे बघ, आताच गेली आहे. आणि मग
तो विचारतो की किती वाजलेत, घड्याळात बघतो तर 11:30 होऊन गेलेले असतात. आणि नंतर म्हणतो की एवढा उशीर झाला आहे, मग तू तिला एकटीला का पाठवलंस, ड्रायव्हरला वगैरे सोबत पाठवायचं ना. तेव्हा मग ती म्हणते की अरे मी बोलले होते तिला, परंतु ती माहिती आहे ना नाही ऐकली, म्हणाली मी जाईन व्यवस्थित. तेव्हा तो म्हणतो की तिला काय माहिती आहे, ती काय ऐकणार आहे, आताचे दिवस कसे आहेत ते तुला माहीत आहे ना, सध्या काही परिस्थिती व्यवस्थित नाही आहे. तेव्हा मग ती म्हणाली अरे ती म्हणाली आहे मला जाईन व्यवस्थित आणि तिला लोकेशन टाकायला सांगितलं आहे मी, शिवाय ती मला पोचल्यावर फोनही करेल. तेव्हा अर्णव म्हणतो की हे बघ अगं ताई, मी तसं म्हणत नाही आहे, कसं आहे ना या लोकेशनने इतकं होणार आहे का, इतकं सेफ आहे काय सगळं, त्यात ती तुला माहिती नाही आहे इंदोरी जी मिस इंदोरी आहे ना ती काय काय घोळ घालून ठेवते ती, आणि ती निस्तारताना मी बघितलं आहे स्वतःला, त्यामुळे त्या मुलीचा काही घोळ घालण्याचा नेम चुकत नाही आणि ती मुलगी ही घोळ करतेच कुठल्या ना कुठल्या बाबतीत, म्हणून मला जरा काळजी वाटते. तेव्हा मग आता ईश्वरीच्या बाबतीत त्याला इतकी काळजी वाटते हे पाहून ती म्हणते की खरंच तुला काळजी वाटते. तेव्हा मग तो म्हणतो की हो वाटते मला तिची काळजी, कारण ती माझ्या ऑफिसची एम्प्लॉई आहे आणि आपल्या घरी ती डिनरसाठी आली होती म्हणून. तेव्हा मग ती म्हणते की बरं तुला इतकी काळजी वाटते तिची, मग जा ना, अरे तू पटकन गाडी घेऊन जाऊ शकतोस, ती काय फार लांब गेली नसेल, इथेच असेल चौकात. तेव्हा मग आता तो म्हणतो की तू पण ना ताई, आणि तिच्याकडे रागाने बघतो. त्याच वेळेला आता ईश्वरी ही बाहेर चौकात आलेली असते आणि ती रिक्षा थांबवत असते, परंतु एकही रिक्षावाला तिथे थांबायला तयार नसतो. ती म्हणते की काय चाललं हे सगळं, रिक्षावाल्याला ती आवाज देते परंतु एकही रिक्षावाला थांबत नाही आणि वैतागूनच स्वतःशी म्हणते या रिक्षावाल्यांना काय होतं, जर यांना थांबायचंच नसतं मग कशाला रात्रीचे असे तडमडत रिक्षा काढत असतात, जर थांबायचंच नसतं यांना तर, असं म्हणून ती आता नुसती वैतागलेली असते आणि घड्याळ बघते आणि ती टेन्शनमध्ये येते की आता मी काय करू, कारण काही झालं तरी लवकर घरी गेली नाही तर आत्या मात्र मला आणि ताईला सोडणार नाही, काय करू, हे गणूबाप्पा प्लीज माझ्या मदतीला धाव, काय चाललं आहे हे सगळं, प्लीज मला वाचव गणूबाप्पा, एवढी कृपा कर माझ्यावर, मला जल्दीसे घरी पोचू दे, आता मला खूप घबरावट होते, असं म्हणून ती खूप घाबरलेली असते. आणि इथे आता एक रिक्षावाला हाक द्यायला तयार नसतो, ती प्रत्येक रिक्षावाला थांबवते, जवळजवळ 1-2 रिक्षावाले असेच निघून जातात आणि ती खूप वैतागलेली असते. आता काय करावं हे तिला काहीच कळत नाही आणि त्यासाठी ती आता पुढच्या रिक्षावाल्याला आवाज देते की ओ भैया प्लीज भैया रुको. तेवढ्यातच तो रिक्षावाला थांबतो आणि म्हणतो की बोला कुठे जायचं आहे मॅडम तुम्हाला. त्यावेळेला ती म्हणते की आता त्याच्याकडे ती बघून तिची नजर तो बरोबर ओळखतो की घाबरलेली असते, त्याचप्रमाणे ती जी काही चोरटी आणि बदमाश नजर असते ती देखील बरोबर आपली ईश्वरी ओळखते आणि ईश्वरी म्हणते की नाही मुझे किधर नाही जाना आप चल जाओ भैया. तेव्हा मग तो म्हणतो की अहो असं काय करताय मॅडम, तुम्हीच तर आता हात दाखवून रिक्षा थांबवलीत ना, मग कशाला रिक्षामध्ये बसायला नकार देताय, या बसा, काळजी करू नका, तुम्हाला माझ्या रिक्षात काही पण त्रास होणार नाही. तेव्हा ती म्हणते की तुम्हाला एकदा सांगितलं ना की जा म्हणून, जा इथून, मी बघेन दुसरी रिक्षा. तेव्हा तो रिक्षाच्या बाहेर उतरतो आणि म्हणतो की ओ मॅडम असं काय करताय, अहो धंद्याच्या टाईममध्ये तुम्ही असं करू नका, बसा इथे, माझ्या सीटवर तुम्हाला काही पण त्रास होणार नाही, आताच नवीन मस्त मऊ मऊ लुसलुशीत सीट गादी लावून टाकली आहे मी, या बसा, असं म्हणून तो आता तिला बसायला सांगत असतो. त्यावेळेला ती घाबरते आणि पुढे पुढे पळते, परंतु तो रिक्षावाला बदमाश पुन्हा एकदा तिचा पाठलाग करतो आणि तिच्या मागे मागे जातो आणि मागे मागे गेल्यानंतर आता पुन्हा एकदा तिला एका ठिकाणी थांबवतो आणि म्हणतो की ओ मॅडम या की बसा, काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला. त्यावेळेला मग आता इथे ती म्हणते की तुझं काय चाललं आहे, तुला कळत नाही आहे का मला बसायचं नाही आहे ते, परंतु तो रिक्षावाला अजिबातच ऐकायला तयार नसतो. ईश्वरी पण घाबरलेली असते आणि मनातल्या मनात ती तिच्या गणूबाप्पाचा धावा करत असते की प्लीज काहीतरी होऊ दे आणि हा माणूस इथून निघून जाऊन दे. परंतु तेवढ्यातच एक बाईकवाला म्हणजेच बहुतेक राकेश तिथे आलेला असतो आणि तो राकेश त्या रिक्षावाल्याकडे रागाने बघतो आणि म्हणतो की हे काय चाललंय रे. त्यावेळेला तो रिक्षावाला आता तिथून राकेशला पाहतो आणि तिथून आता पळ काढतो आणि खूप घाबरलेला असतो. त्याच वेळेला आता इथे रिक्षावाला पळून गेल्यानंतर ती पुन्हा घाबरते की आता हा दुसरा बाईकवाला कोण आला, हा जो कोण आहे तोही म्हणजे अशी छेड काढणार आहे का, अशी भीती आता तिला वाटत असते. त्याच वेळेला आता ती म्हणते की कोण आहे तुम्ही, आणि मग ती खूपच घाबरलेली असताना तो म्हणतो की मॅडम इतक्या रात्री तुम्ही बाहेर काय करताय. आणि आता इथे ती घाबरलेली असताना राकेश हा तिच्या मागे मागे पुन्हा जातो, ती पुन्हा पुन्हा पळत असते, तो पुन्हा पुन्हा तिच्या मागे मागे येत असतो आणि नंतर येऊन म्हणतो की अहो काय करताय असं तुम्ही. आता ईश्वरीला पूर्णपणे घाम फुटलेला असतो, ती खूप घाबरलेली असते, या परिस्थितीतून कसं बाहेर निघायचं हे तिला काहीच कळत नसतं आणि ती खूप इथे आता थरथरलेली असते, काय करावं तिला काहीच सुचत नसतं. आणि मग आता राकेश हेल्मेट काढतो आणि म्हणतो की अहो असं काय करता ईश्वरीजी, मी आहे राकेश आहे, तुम्ही असे काय करता. तेव्हा मग ती म्हणते की मला असं वाटलं की दुसरंच कोणीतरी आलं.
हो, ते रिक्षावाला ना माझा पाठलाग करत होता आणि एकही रिक्षा मला मिळत नव्हती. मी तुम्हाला माहिती आहे का, मी तुमच्याशी मगाशी बोलले ना, मी राजेश शिर्केंच्या घरी गेले होते. त्यांनी मला पार्टीसाठी बोलावलं होतं आणि आता मी त्यांच्या घरातून निघाले, तर घरातून निघाल्यावर हा सगळा प्रॉब्लेम. तो म्हणतो की काळजी करू नका. अहो ईश्वरीजी मी आहे ना, तुम्ही काळजी करू नका. तसंही तुमच्या आत्याने मला सांगितलेलं होतं. ती म्हणते की हो, मी तेच विचारणार होते की एवढ्या रात्री तुम्ही इथे बरोबर कसे? तेव्हा तो म्हणतो की तुमच्या आत्यानेच मला मेसेज केला होता की तुम्ही आहात म्हणून असं बाहेर, म्हणून मी तिथे आलो. त्याच वेळेला आता ईश्वरी ही पोचली असेल का गं, असं अर्णव हा ताईला जेवण करत असताना विचारत असतो. त्यावेळेला ती म्हणते की मला काय माहिती, अजून तरी तिचा काही मला मेसेज वगैरे किंवा कॉल आला नाही. तेव्हा मग तो म्हणतो की बरं कर तुझ्या फोनवरून कॉल. तेव्हा ती म्हणते की अरे माझा फोन कशाला, तुझा फोन आहे ना हातात, मग कर की कॉल, असं ती त्याला म्हणते. त्यावेळेला आता अर्णव हा रागाने तिच्याकडे बघतो आणि फोन लावून पुन्हा एकदा तो बोलण्यासाठी अंजलीकडेच देतो. आणि अंजली आता फोन बघते आणि लावते आणि त्याच वेळेला आता प्लीज ताई तू बोल ना रिक्वेस्ट केल्यावर ती मात्र फोन घेते. आणि नंतर इथे राकेशशी बोलत असताना अचानक तिचा फोन वाजतो आणि ईश्वरी म्हणते की आता या खडूसचा चिंटूचा फोन कशाला आला. मग ती फोन उचलते आणि मग त्या फोनवर अंजली असते. अंजली म्हणते की अगं मी आहे अंजली, तू कुठे आहेस, आता पोचलीस का तू? तेव्हा ती म्हणते की नाही अंजली ताई, मी अजून पोचली नाही. आता अंजलीचं नाव तोंडी ऐकल्यावर राकेशची मात्र चांगलीच घाबरते. राकेश आता म्हणतो की काय आता, म्हणजे हिचा फोन आला आहे? त्याच वेळेला अंजली म्हणते की मला कळलं नाही, मध्ये रस्त्यात आहेस म्हणजे गाडीत वगैरे आहेस का, रिक्षात? ती म्हणते नाही रिक्षात नाही, ॲक्च्युली काय ना राकेशजी आहेत एक चांगले आहेत, आमच्याच इथे राहतात, ते मला सोडत आहेत. तेव्हा ती म्हणते की राकेशजी म्हणजे तुझी मदत करतायत का ते? तेव्हा ती म्हणते की हो हो, म्हणजे माझ्या नातेवाईकातले नाही आहेत, माझ्या आत्याचे किरायेदार आहेत, ते तिथेच राहतात. त्याच वेळेला आता राकेश घाबरतो कारण अंजलीचा कॉल असतो आणि अंजली म्हणते की तू देतेस का त्यांच्याकडे जरा, काय ना तुझी एवढी मदत करतात तर त्यांचे आभार मानायला हवेत ना, म्हणून दे त्यांच्याकडे जरा फोन, असं म्हणून आता अंजली फोन द्यायला सांगते. आणि ईश्वरी म्हणते की राकेशजी तुमचा फोन, परंतु राकेश हा जोरजोरात स्टार्टरचा आवाज करत असतो, त्यामुळे मग आता तो आवाज त्याच्यापर्यंत काही पोचत नसतो, तो मुद्दाम करत असतो. तेव्हा आता अंजली म्हणते की बरं अगं ईश्वरी, जर ते बाईक चालवत असतील तर राहून दे, उगीच बाईक चालवताना त्यांच्याशी बोलायला नको राहू दे, तू त्यांचे आभार मात्र मान. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की बरं ठीक आहे, मी ठेवते फोन आणि मी पोचल्यावर नक्की कळवते, असं म्हणून ती फोन ठेवून देते. तेव्हा आता अर्णव विचारतो की काय झालं आहे? तेव्हा मग ईश्वरीच्याबद्दल ती सांगते की कोणतरी ना राकेश नावाचा आहे, तू ओळखतोस का तिचा असा कोणी राकेश नावाचा मित्र? तेव्हा मग तो म्हणतो की काय, मी कसं काय ओळखणार तिच्या कुठल्याही फ्रेंडला, ती माझी एम्प्लॉई आहे ताई, कुठली फ्रेंड नाही आहे माझी ती, मला तिच्याबद्दल सगळ्या गोष्टी थोडीच माहीत असणार आहेत. वैतागून बोलून दाखवतो. त्यावेळेला मग ती म्हणते की बरं ठीक आहे बाबा, आणि नंतर ती शांत झालेली असते. त्याच वेळेला इथे आता अर्णव म्हणत असतो की चल ठीक आहे, मी आकाशला बोलवतो आणि ती पोचली की मला नक्की कळव, कारण तिची गडबड काही वेगळीच असते. आणि त्याच वेळेला इथे आता अंजलीला अर्णवला ईश्वरीची जी वाटणारी काळजी असते ती बरोबर समजलेली असते. नंतर आता राकेश म्हणतो की काय झालं ईश्वरीजी, तुम्ही काही बोलत होतात का? तेव्हा मग अंजलीच्याबद्दल ती सांगते की त्यांना फोनवर बोलायचं होतं, लावू का पटकनी? तेव्हा तो म्हणतो नको, तिथे ना आत्या वाट बघत बसले असतील, बसा तुम्ही लवकर, असं म्हणून आता 12 वाजायला आलेत. आणि मग असं म्हटल्यावर लगेच ईश्वरी बाईकवर बसते आणि म्हणते की बरं ठीक आहे चला आपण जाऊया. तर इथे आत्या 12 वाजायला आलेले असतात आणि बाहेर नुसत्या फेऱ्या मारत असते आणि म्हणते की 12 वाजायला आलेत आणि ही मुलगी अजून घरी पोचलेली नाही. काय गं नम्रता, मोठी हुशाऱ्या मारून सांगत होतीस ना मला की माझी इशू 12च्या आतमध्ये येईल, आता 12 वाजायला आलेत, अजून आहे कुठे तुझी बहीण? अगं ती काय घोळ घालून ठेवते हे तुला माहिती आहे ना, मग तू कशाला उगाच तिची बाजू घेतली आणि तिला जायला प्रवृत्त केलंस? मी तिला जायला देणार नव्हते, परंतु तुझ्यामुळे आता बघ मी काय करते. त्याच वेळेला नम्रता म्हणते की थांब आत्या, जरा थांब, ती बघ येऊन गेली आपली ईश्वरी. आणि मग समोर तिला बाईकचा आवाज आल्यावर राकेश आणि ईश्वरी आलेले दिसल्यावर त्यांच्या जीवात जीव येतो आणि ईश्वरी पटकन बाईकवरून उतरते आणि म्हणते की आत्या हे बघ मी आले, 12ला अजूनही 5 मिनटं बाकी आहेत, मी बरोबर टाईमवर पोचले आहे. त्यावेळेला आता नम्रता खुश होते कारण तिला मिळणारा ओरडा आता कमी होणार असतो. नंतर आता राकेशचे आपली आत्या आभार मानते आणि म्हणते की खरंच राकेशजी तुमचे ना खूप खूप आभार, तुम्ही माझ्या एका शब्दासाठी म्हणून गेलात आणि तुम्ही माझ्या या मुलीला परत घेऊन आलात. त्यावेळेला मग तो म्हणतो की अहो आत्या, आभार काय म्हणायचे त्याचे, प्लीज संकोच करू नका. अहो तुम्ही जसं मला मुलगा मानता ना तसंच मी तुमच्या नात्याला धावलो, बाकी काय आहे, आणि आपण आसपास आहोत, राहणारे आहोत आजूबाजूला, तर मग नातेचे आभार कसले मानायचेत, असं म्हटल्यावर आता ती म्हणते की हो ते पण खरंच आहे. नंतर मग ईश्वरी म्हणते की आत्या अगदी वेळेवर पोचले ना मी, एकदम बढिया,
तुला काय सांगू काय झालं, याच्या अगोदरच मी आले असते, परंतु एक रिक्षावाला होता ना, बदमाश होता, तो माझी ना छेड काढत होता, सारखा पाठलाग करत होता, नाहीतर मी खूप मोठ्या संकटामध्ये अडकली असती कसमसे, असं म्हणून आता ती पटकन आत्यासमोर बोलून जाते आणि आत्या तिच्याकडे रागाने बघत असते आणि ईश्वरीने आता इथे स्वतःच्याच तोंडाने चांगलीच माती खाल्लेली असते. तर आता पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आकाश आणि अर्णव जात असताना मागून ईश्वरी येते आणि म्हणते की 1 मिनिट अर्णव सर, इथेच थांबा. आणि त्यावेळेला अर्णव तिथेच थांबतो. ईश्वरी त्याला जाब विचारायला लागते की अर्णव सर, कामगारांच्या पगारामधून 20% रक्कम तुम्ही कमी करू शकत नाही. खरंच तुम्ही यावेळेला कामगारांशी असं वागायला नको, हे खूप चुकीचं आहे, त्यांचा पगार तुम्ही कमी केला आहे. त्यावेळेला तिथे अंजली येते आणि म्हणते की 1 मिनिट ईश्वरी, या सगळ्या प्रश्नाचं उत्तर मी तुला देते की हे सगळं त्याने का केलेलं आहे. कामगारांच्या पगारांमधून 20% कट करून 40% त्यांचा इन्शुरन्स कंपनी भरते, हे तुला माहिती नसेल, परंतु त्यांचा इन्शुरन्स भरला जातो, तोही स्वतः अर्णव हे सगळं करतोय. तेव्हा मग जेव्हा हे ती ऐकते तेव्हा मात्र ईश्वरी पूर्णपणे गप्पच होते. आता अंजली म्हणते की मिळालं आहे का तुला तुझं उत्तर, आताच्या आता त्याची माफी मागतो सगळ्यांसमोर. तेव्हा मग तिला खूप वाईट वाटतं आणि अंजलीच्या बोलण्यावरून ईश्वरी आता त्याची माफी मागायला जाते आणि म्हणते की सर. त्यावेळेला आता अर्णव चिडून म्हणतो की नाही, कुठल्याही प्रकारची माफी मिळणार नाही, असं म्हणून तो आता चिडतो आणि तिथून तिच्यावर डोळे वटारूनच गपचूप निघून जातो. आणि मग आता ईश्वरीला कळलेलं असतं की आपल्या तोंडून खूप मोठी चूक झाली, आपण काही न समजून घेता आपण खूप जास्त सगळ्यांसमोर त्याचा इन्सल्ट केला आहे, तेही आपल्या बॉसचा. आता कसं मनवायचं हा प्रश्न तिच्यासमोर असतो. अशाच अपडेटसाठी आता चॅनलला सबस्क्राईब करा.